Start recording. Come to the order 6 of the civil procedure code. ज्यांच्याही नवीन ऍडमिशन झाल्या त्यांनी डेली एक ऑर्डर कंप्लीट करून घ्या अँड सेक्शन्स पण कंप्लीट करून घ्या. 14-15 लेक्चर सिव्हिल प्रोसिजर कोडचे झाले. ॲज इट इज तुमच्याकडे अवेलेबल आहे ॲपमध्ये. त्यासाठी पर्सनली ऍडमिशन्स मी तुम्हाला माझ्याकडे का घेऊ देत नाही, तर त्याचं कारण तेच आहे, कारण की सगळ्यात महत्त्वाचं असं असतं की तुम्हाला रेकॉर्डेड मिळत नाही, त्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. आणि तिथे काही इतक्या कमी फीजमध्ये मला कन्सेशन देता येत नाही. त्यामुळे ज्यांना प्रॉब्लेम असेल ते पर्सनली कॉन्टॅक्ट करत राहा. लाईव्ह मध्ये तुम्ही ऍडमिट करतेस, तुम्हाला तिकडे नाही होणार ऍपमध्ये, तो एक थोडासा प्रॉब्लेम येतो. तोपर्यंत लाईव्ह करत राहा. तर तेवढं तुम्हाला ऍडजस्ट करावंच लागणार आहे. जर काही इश्यू असेल तुमचा तर लाईव्ह करा, वेळेवर जॉईन होत राहा. फीजचा काही इश्यू नाहीये, लाईव्हला येऊ शकता बिनधास्त तुम्ही. रेकॉर्डेड मध्ये मी मदत नाही करू शकणार, कारण तिथे नाहीच करू शकत ऑब्व्हियसली मी मदत. येस, ऑर्डर 6 मध्ये प्लीडिंग जनरली आपल्याला बघायचं प्लीडिंग जनरली. आणि प्लीडिंग मध्ये आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे की आपण पार्टीज टू सूट बघितलं, नंतर सूट फ्रेम केला ऑर्डर 2 मध्ये, ऑर्डर 3 मध्ये वकिलाकडे गेलो, ऑर्डर 4 मध्ये सूट इन्स्टिट्यूट केला, ऑर्डर 5 मध्ये समन्स पाठवले, थ्रू कोर्ट पाठवले, थ्रू प्लेंटिफ पाठवले, सबस्टिट्यूट सर्व्हिस पण केली. समन्स पोचला नाही पोचला तर तो भाग वेगळा, पण समन्स पोचल्यावर काय होईल, प्लीडिंग मध्ये एक तर WS घेऊन कोण येणार आहे तुमच्याकडे, डिफेंडंट येणार आहे. सो प्लीडिंग म्हणजे काय, पण आता सगळ्यात महत्वाचं मॅडम प्लेंट ऐकलं, WS ऐकलं, प्लीडिंगचा काय विषय. प्लीडिंग ही ऑर्डर दिली कशासाठी माहितीये का, कारण प्लेंट आणि WS ला सेपरेटली प्रोव्हिजन्स, जर एक असे प्रोव्हिजन असेल की ते प्लेंटला पण लागू होतात आणि ते WS ला पण लागू होतात. काही प्रोव्हिजन्स आहेत की ते प्लेंटला पण सेम लागू होतात, ठीक आहे की नाही, आणि WS ला पण लागू होतात. तर मग यांना एकत्रित प्रोव्हिजन म्हणून ऑर्डर 6 आपल्याला दिली, दॅट इज प्लीडिंग, की दोन्ही याला नियम सारखेच लागू होतात याच्यामध्ये इथे. मग जे काही ही नियम याला लागू होत नाही आणि याचे याला लागू होत नाही ते एकत्रित देता येत नाही. तर मग इथे ऑर्डर 7 आणि 8 ऑर्डर वेगळ्या केल्या आणि ह्या ऑर्डर मध्ये 7 आणि 8 मध्ये मग इथे सेपरेटली प्लेंट दिलेला आहे आणि इथे सेपरेटली WS दिला आहे. आलं लक्षात पर्पज काय ऑर्डर प्लीडिंगचा. तर ऑर्डर प्लीडिंगचा पर्पज हा आहे की एकत्रित ज्या गोष्टी प्लेंट आणि प्लीडिंगला लागतात, आणि प्लीडिंग म्हणजे एक जस्ट प्लीड बिफोर द कोर्ट, ओके, to rely on something before the court for the relief, okay, for the adjudication. या सगळ्यासाठी काय महत्वाचं लागतं, एक ऍडज्युडिकेशन साठी काय महत्वाचं आहे, एक प्लेंट आणि WS मध्ये एक्झॅक्टली मेन्शन काय असलं पाहिजे. तर हे जे काहीही प्लीड करताय तुम्ही बिफोर दी कोर्ट, तर ते कशा प्रकारे करावं, त्याचे नियम काय हे प्लीडिंग मध्ये. मग तिथून पुढे प्लेंट साठी काय सेपरेटली प्रोव्हिजन लागते त्याच्यासाठी सेपरेट ऑर्डर दिली आहे, आणि WS साठी काय प्रोव्हिजन्स लागतात त्याची सेपरेट ऑर्डर. सो पहिले आपण बघून घेऊया इथे, ठीक आहे की नाही. पहिले आपण जाऊया मुंबईला, म्हणजे प्लीडिंगवर, आणि मुंबईमधून जाऊया फ्लाईटनी. तुम्ही जा अमेरिकेला, मी जाते कॅनडा, असा याचा अर्थ आहे. मी जस्ट चुटकुले मारत असते कारण मला कळायला पाहिजे. दोघंही सोबत मुंबईला गेलो दॅट इज प्लीडिंग, आणि तिथून एकीकडे गेला म्हणजे प्लेंट अँड WS, ठीक आहे, जस्ट लक्षात ठेवायचं. प्लीडिंग शॅल मीन अ प्लेंट ऑर रिटर्न स्टेटमेंट. प्लीडिंग म्हणजे काय की प्लेंट आणि रिटर्न स्टेटमेंट, जे की याच्यामध्ये दिले त्याच्यामध्ये ऑलरेडी इन्क्लूड आहे. सेपरेटली द्यायची गरज पडली तर तो भाग वेगळा की सेपरेट नियम लागतात. पण आता याच्यामध्ये ही जी प्लीडिंग आहे ही दोघांनाही लागू होते, प्लेंटला पण आणि रिटर्न स्टेटमेंट. म्हणजे याचा अर्थच आहे की ही प्लीडिंग म्हणजे प्लेंट आणि प्लीडिंग म्हणजे रिटर्न स्टेटमेंट, दोन्ही याचे नियम आम्ही कॉमनली याच्यामध्ये दिले आहे, अँड दॅट इज कॉल्ड अ प्लीडिंग. जर कोर्टासमोर एखादा प्लेंटच्या फॉर्मॅटमध्ये किंवा रिटर्न स्टेटच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही काही घेऊन जाता तर दिस इज प्लीडिंग ऑफ माइंड, दिस इज प्लीडिंग ऑफ डिफेंडंट, अँड दिस इज प्लीडिंग ऑफ प्लेंट. जर तुम्ही कोर्टासमोर प्लेंट घेऊन गेला तर ते काय म्हणेल की दिस इज अ प्लीडिंग ऑफ द प्लेंटिफ, आणि जर रिटर्न स्टेटमेंट घेऊन गेला तर दिस इज द प्लीडिंग ऑफ द डिफेंडंट, अँड इट्स सेपरेटली कॉल्ड द रिटर्न स्टेटमेंट अँड इट्स सेपरेटली कॉल्ड द प्लेंट. क्लिअर आहे. जर क्लिअर नसेल, तुम्हाला अजून कन्फ्युजन असेल तर प्रश्न विचारू शकतात, अदरवाइज मी रूल 2 वर जाते, ठीक आहे. आणि एकदा कम्प्लीट ऑर्डर झाल्यानंतरही आपण प्रॅक्टिकली डिस्कशन करणार आहोत की ऍज कोर्टामध्ये याचं कसं हे आहे. प्लीडिंग टू स्टेट मटेरियल फॅक्ट अँड नॉट एव्हिडन्स.
कोणतंही प्लीडिंग बनवता, इव्हन तुम्ही रिटर्न स्टेटमेंट बनवा किंवा इव्हन तुम्ही प्लेंट बनवा, नो मॅटर, त्याच्यामध्ये इव्हिडन्सेस तुम्ही देऊ नका. इव्हिडन्सेस कोर्ट घेईल. एव्हिडन्सेस सांगणं किंवा एव्हिडन्सेस आत्ता देणं तुमचं काही गरज नाही किंवा तिथे काही करू शकत नाही. यामध्ये स्टेट करायचे आहे. याच्यामध्ये काय असलं पाहिजे, प्लीडिंग टू स्टेट म्हणजे प्लीडिंग मध्ये काय असणं गरजेचं आहे, तर मटेरियल फॅक्ट्स असणं गरजेचं आहे. सो सगळ्यात महत्वाचं आहे की व्हॉट इज द मटेरियल फॅक्ट्स. काय आहे मटेरियल फॅक्ट कोणत्याही केसमध्ये, तुमच्या प्लेंटमध्ये असो किंवा डब्ल्यूएस मध्ये असो. मटेरियल फॅक्ट्स मीन्स what was happened with you, what is the disputes between the plaintiff and defendant, what is the story between the plaintiff and defendant, and what relief you want from the court or from the defendant. सगळ्यात महत्वाचं एक जस्ट अ स्टोरी घेऊया, एखादी केस घेऊया. केस इन द सेन्स की केस लॉ नाही, जस्ट कोर्टातली केस, की फ्रेंडली रिलेशन आहे एक यू अँड मी किंवा ए आणि बी मध्ये, आणि तुम्हाला काही पैशांची गरज होती किंवा मला काही पैशांची गरज होती, आणि देन आपल्यामध्ये व्यवहार झालाय की चला मैत्रीच्या नात्यानं तुम्ही मला पैसे दिले किंवा मी तुम्हाला पैसे दिले किंवा प्रॉपर्टीचा इश्यू असेल, काहीही असू. तर जो ही व्यक्ती ते कॉन्ट्रॅक्ट ब्रीच करतोय, जो ही व्यक्ती पैसे वापस देत नाहीये किंवा जो ही व्यक्ती प्रॉपर्टीमध्ये काही डिस्प्यूट्स अराईज करतोय, तर समोरचा व्यक्ती काय करेल, बिचाराला रिक्वेस्ट करेल की दे बाबा पैसे, आणि नाहीतर मी तुझ्यावर सूट इन्स्टिट्यूट करतो. अँड देन अगेन ऍट दी एंड कंटाळून तो काय करेल की सूट इन्स्टिट्यूट करेल. हा सूट कोणत्या फॉर्मॅटमध्ये घेऊन जायचा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे, इट्स कॉल्ड प्लीडिंग. इट्स अ प्लीड बिफोर कोर्ट. आता जो व्यक्ती रिलीफ मागायला कोर्टकडे जाणार आहे, तर दॅट इज वी कॉल्ड प्लीड बिफोर दी कोर्ट. त्याला आपण काय म्हणतो की प्लीडिंग करतोय, तो प्लीड करतोय कोर्टासमोर. तर माझी प्लीडिंग आहे कोर्टासमोर की सर दिस इज माय प्लेंट और इट्स अप माय प्लीडिंग दॅट की या तारखेला मी यांना फ्रेंडली रिलेशन मध्ये पैसे दिले होते, अँड देन यांनी मला सांगितले की इतके दिवसात परत करतो, पण नाही दिले. नोटीस पाठवली पण नाही दिली आहे. त्यानंतर मला पैशाची खूप अडचण आहे, मी वारंवार मागणी केली पण नाही दिली आहे. आता दिले, देतो म्हणून सांगितलं, पण असे अनेक तुमच्या केसमध्ये पॉईंट वाईज पॅरा पॉईंट, पहिल्या याच्यात तुमचं रिलेशन का, तुम्ही पैसे का दिले, काय तुमच्याकडे ह्या गोष्टी आहेत, असे मटेरियल फॅक्ट्स तुम्ही सगळे इथे मांडायचे. स्टेट द मटेरियल फॅक्ट्स ऑफ युअर केस. अँड देन आता मागितले तर तो रिफ्यूज करतोय. या मुद्द्यावर तुम्ही आले आणि ऍट दी एंड तुम्हाला रिलीफ काय पाहिजे, तर रिलीफ डेफिनेटली तुम्ही लिहू शकता की मला माझे पैसे वापस पाहिजे, खूप नुकसान झाले एवढ्या पर्सेंटेजनी आणि इतकी कॉस्ट मला हवी आहे, दॅट्स इट. नाऊ आता पुढे काय करणार आहेत तुम्ही, नंतर एकदा प्लीडिंग दिली, प्लेंट सबमिट झाला, मग नंतर तो डब्ल्यूएस दाखल करेल, नंतर तुम्ही रिलाइड करू शकता in your pleading or in your plaint relied of some document whatever you have or has, तुम्ही करू शकता. लाईक त्यांनी लिहून दिलेले एक लेटर आहे, सर मी तुम्हाला ते याच्यासोबत देतो आहे, माझ्याकडे सर त्यांनी एक प्रॉमिस लेटर दिलं होतं किंवा माझ्याकडे त्यांनी एक अमाऊंटचं काही दिलं होतं, लाईक एक पुरावा होता किंवा आमच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट झाला होता, व्हॉट एव्हर इव्हिडन्सेस यू हॅव, तुम्ही तिथे रिलाइड अपॉन करू शकतात की प्लेंट मध्ये मांडू शकतात की दिस इज द लिस्ट ऑफ डॉक्युमेंट, ही लिस्ट ऑफ डॉक्युमेंट आहे, इतके कागदपत्र या केसची रिगार्डिंग माझ्याकडे आहे, दिस इज रिलाइड अपॉन म्हणतात त्याला आपण, की तुम्ही याच्यासोबत झेरॉक्स देऊ शकता आणि नंतर तुम्ही त्याला सर्टिफाईड वगैरे देऊ शकता, व्हॉट एव्हर रिक्वायर्ड बाय दी कोर्ट. बट इव्हिडन्सेस मध्ये इव्हिडन्सेस वाय विटनेसेस आणणे आणि ह्या सगळ्या गोष्टी ते मग ओरिजिनल पुरावे प्रोड्यूस करणे हे नंतरचा भाग झाला. त्यामुळे प्लीडिंग मध्ये जस्ट तुम्हाला एक स्टोरी मांडायची आहे आणि सपोज तुमच्याकडे काही असेल डॉक्युमेंट की कुठल्या भरोशावर किंवा कुठल्या मुद्द्यावर ही स्टोरी तुम्ही मांडत आहे, काहीतरी त्याला न्यू पाहिजे की नाही, तर येस आमच्याकडे न्यू आहे, दॅट इज द लिस्ट ऑफ डॉक्युमेंट, इतके कागदपत्र माझ्याकडे आहेत, त्या पुराव्यावर मी हे त्या डिफेंडंटवर अलिगेशन्स लावते. दिस अलिगेशन्स व्हॉट एव्हर अलिगेशन्स मेड बाय द प्लेंटिफ अपॉन द डिफेंडंट ऑन द डिफेंडंट विच इज या प्रकारचे मी हे सगळे पुरावे इथे देण्याचा प्रयत्न करते, रिलाइड करत आहेत त्या डॉक्युमेंट. सो इट्स जस्ट अ प्लेंट. नाव आता प्लेंट कसा बनवायचा, डब्ल्यूएस कसा, त्यांच्या स्पेसिफिक ऑर्डरमध्ये आलं लक्षात की प्लीडिंग म्हणजे काय, प्लीड बिफोर द कोर्ट व्हॉट एव्हर मटेरियल फॅक्ट्स और व्हॉट एव्हर डिस्प्यूट्स अराइज बिटवीन बोथ द पार्टीज, जस्ट प्लीड बिफोर कोर्ट, नरेट द स्टोरी बिफोर कोर्ट, डॉक्युमेंटरी, इट्स जनरल लँग्वेज. Every pleading shall contain only a statement in concise form of the material facts. पूर्णपणे, ठीक आहे की नाही, पूर्णपणे व्यवस्थित तुम्हाला मटेरियल फॅक्ट ऑन विच द पार्टी प्लीडिंग रिलाईज फॉर हिज क्लेम, रिलाय करते तुम्ही,
रिलाय म्हणजे कुठल्या तरी मुद्द्यावर एक कॉन्ट्रॅक्ट आहे माझ्याकडे, हे बघा माझ्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे, या तारखेला दिली होती, हे पुरावे आहेत आणि यानुसार मी इथे क्लेम करतोय किंवा डिफेन्स करतोय. क्लेम कोण करणार आहे? प्लेंटिफ करणार आहे. प्लेंटिफ क्लेमिंग दॅट, प्लेंटिफ अलेजिंग दॅट की दिस इज ऑल द मटेरियल फॅक्ट आय हॅव, and the defendant also said that whatever material defense or document any he has, okay, तो काय म्हणणार आहे? हा क्लेम करतो आणि तो डिफेन्स करतो. मग त्यांनी WS दिलं. दिस इज द प्लीडिंग ऑफ द डिफेंडंट. what is the pleading of the defendant? WS is a pleading of the defendant. तोही त्याच्यात डिफेन्स करेल. कसा डिफेन्स करेल तो? की पॅरा नंबर 1 मध्ये प्लेंटिफनी जे काहीही माझ्यावर क्लेम केले आहे ते खोटारडे आहे. आय एम डिनाईंग द सेम. ऑन व्हॉट बेसिस? तर रिलाइड करावं लागेल तुम्हाला की कशामुळे तुम्ही ते डिनाय करताय. नाही तर आय एम डिनाईंग असं नाही चालणार. कशामुळे डिनाईड करत आहे तुम्ही? डिनाय करू शकता. कशामुळे? रिलाइडही करू शकतात त्याच्यावर आणि कारण सांगू शकतात की का डिनाय करताय. अशा प्रकारचा डिफेन्स कोण घेणार आहे? डिफेंडंट. आणि याचा डिफेन्स घेण्याला आणि याच्या क्लेम करण्याला आपण म्हणतो दिस इज द प्लीडिंग बाय द प्लेंटिफ और दिस इज द प्लीडिंग बिफोर द कोर्ट बाय द डिफेंडंट. सो व्हाट इज मेन्शन इन द प्लीडिंग ऑफ प्लेंट? क्लेम इज मेन्शन और मटेरियल फॅक्ट ऑफ द केस अँड रिलाइड एनिथिंग whatever which is mentioned in the pleading or plaint, and defendant's pleading is his defense. तो डिफेन्स घेतोय. as the case may be but not the evidence by which they are to be proved. प्रूव्ड करायचे आहेत. आता समोर प्रूव्ड करायचे तर त्याच्यासाठी एक तारीख दिली जाईल तुम्हाला आणि देन ती प्रोसिजर सुरू होईल. क्लिअर? सो दिस इज द मटेरियल फॅक्ट तुम्ही मांडू शकता. ठीक आहे. या सेक्शन अंतर्गत इथे माझ्याकडे हे आहे आणि हे प्रूव्ड झालं पाहिजे असं तुम्हाला नाही करायचं. एव्हरी प्लीडिंग शॅल व्हेन नेसेसरी बी डिवायडेड इंटू द पॅराग्राफ्स नंबर्ड कॉन्सिक्युटिव्हली, each allegations being so far as is convenient contained in the separate paragraph. each pleading म्हणजे इव्हन तुमचा प्लेंट असू द्या किंवा तुमचा WS असू द्या, मॅटर करणार नाही. शल कंपल्सरी आहे. वेन नेसेसरी जिथं गरज आहे तिथे बी डिवायडेड इंटू द पॅरेग्राफ्स मध्ये करा. म्हणजे कोर्टाला प्रॉपर ते सगळं एज्युडिकेशन करायला, जजमेंट मध्ये रिझन्स देण्यासाठी ते सोयीस्कर पडलं पाहिजे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, डिफेंडंटला डिफेन्स द्यायला पण सोयीस्कर पडलं पाहिजे. ते कसं? अँबिग्युटी ठेवू नका काही. ओके. ते कसं असणार की सपोज 4 पॅरामध्ये एक प्लीडिंग बनली आहे. पहिल्या पॅरामध्ये प्लेंटिफ असं म्हणतोय, काय म्हणतो बघा इथे. पहिल्या पॅरामध्ये प्लेंटिफ म्हणतो की ए हा माझा मित्र आहे आणि त्यांनी माझे एवढे पैसे घेतले आहे, सो अँड सो, आणि देतो म्हणाला होता, दिले नाही. यस. दुसऱ्या पॅरामध्ये म्हटलंय की इतके पण आता पुढचे रिफ्यूज करतोय. दॅट इज द केस. एक ऑल ओव्हर बघायचं. आता डिफेंडंट जेव्हा डिफेन्स घेईल आणि WS दाखल करेल तर तो म्हणेल की पहिल्या पॅरामध्ये इन फर्स्ट पॅरा जे काहीही क्लेम किंवा अलेज्ड अलिगेशन माझ्यावर डिफेंडंटनी प्लेंटिफनी बनवले दॅट इज ऑल खोटारडे आहे किंवा आय एम डिनाईंग इट. डिनाईंग. परत येईल दुसऱ्या पॅरामध्ये आय एम डिनाईंग इट. तर कोणत्या पॅरात तो डिनाईड करेल किंवा एखाद्या पॅरात तो म्हणेल की ठीक आहे ऍक्सेप्ट आहे, मी पैसे घेतले हे ऍक्सेप्ट करतो, पण 2% इंटरेस्टने घेतले हे ऍक्सेप्ट करत नाही. असं सेपरेटली कोर्टालाही कळलं पाहिजे आणि पॅरा वाईज त्याला डिनाईड करता आलं पाहिजे. दॅट्स वाय द रिझन इज दॅट की प्लीडिंग जेव्हा बनवता, मग तोही प्लीडिंग बनवताना प्लेंटिफ अलिगेशन पॅरामध्येच टाकणार, वर्ड टू वर्ड पॅरा डिवाइड करेल, आणि डिफेंडंट ही 1 नंबरच्या पॅरामध्ये जे काही अलिगेशन्स लागले आहेत त्याला मी अमान्य करतो, तोही पॅरा वाईजच इथे काय करणार आहे? डिफेन्स घेणार. सो एव्हरी प्लीडिंग शॅल व्हेन नेसेसरी बी डिवायडेड इंटू पॅरेग्राफ्स नंबर्ड कॉन्सिक्युटिव्हली. 1-2 पॅराचे नंबर द्या. इच अलिगेशन्स बिंग्स, प्रत्येक पॅरामध्ये एक वेगळं अलिगेशन सेपरेट टाका. एकत्रित अलिगेशन्स टाकू नका की पैसे दिले नाही, रिफ्यूज केले, 2% द्यायचे होते, या तारखेला देणार होता, फ्रेंडली रिलेशन्स मध्ये दिले होते आणि मग नंतर त्यांनी या तारखेला, हे एकत्र घालू नका. एक पॅरा व्यवस्थित काय तुमचे कारण आहेत ते लिहा. त्यामुळे काय होतं की जजला इश्यूज फ्रेम करायला प्रॉपरली की नेमके पॅरा किती आहेत, या पॅरामध्ये प्रत्येक याच्यामध्ये वेगळे अलिगेशन्स आहेत का. जर सेपरेट अलिगेशन्स असेल, रिकव्हरी ऑफ मनी एक अलिगेशन्स आहे विथ द 2% इंटरेस्ट, इंटेन्शनली डन, ह्या अनेक गोष्टी असू शकतात की त्याच्यामध्ये सेपरेट आहे. वेदर दिस अमाऊंट इज रेंट अमाऊंट, वेदर दिस अमाऊंट इज अ मीन प्रॉफिट अमाऊंट, व्हॉट एव्हर मे बी, वेगवेगळे अलिगेशन्स आहेत का, हेही महत्वाचं.
कॉन्झिक्युटिव्हली इच अलिगेशन्स बी सो फॉर ॲज इज कन्व्हिनियंट. का तर हे कन्व्हिनियंट होतं सगळ्यांसाठी. अँड कंटेन इन अ सेपरेट पॅराग्राफ. दिस इज व्हेरी सेपरेटली. आता इथून पुढे जर ड्राफ्टिंग करायची असेल तर हे लक्षात अनेक वेळा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की कुठेच जायची गरज नाही. सिव्हिल प्रोसिजर कोड जर प्रॉपरली रीड केला आणि 2-3 ड्राफ्टिंगचे फॉर्मॅट बघितले प्लेन किंवा डब्ल्यूएसचे, काय गरज आहे कोणाला विचारायची कसं ड्राफ्ट करू. क्लिअर. तर बघा हे सगळं इथे दिलं बरोबर आहे. Dates, sum and number shall be expressed in a pleading in a figure as well as in a word. त्या प्लीडिंग मध्ये प्लेंट असो तुमचा डब्ल्यू असो कोणत्या डेटला पैसे घेतले काय घेतले ह्या सगळ्या डेट्स वॉट एव्हर एलिगेशन्स यू हॅव बीन मेड वॉट एव्हर एलिगेशन्स द डिफेंडंट डिनाइड डेट्स लिहा. त्याच्या सम्स किती घेतले. जर पैशाचा मॅटर असेल तर सम लिहा. नंबर जर काही इमोबल प्रॉपर्टी असेल तर त्याचे नंबर्स पैशाचे नंबर शेल बी एक्सप्रेस्ड करा इन अ प्लीडिंग. एक्सप्रेसली ते वर्ड प्रॉपरली लिहायचे. इन अ वर्ड इन अ नंबर्स. असं लिहायचं नाही की यांनी माझ्याकडनं इतके इतके घेतले होते आणि माझ्याकडनं तितके इतके घेतले होते यांनी माझ्या ह्या प्रॉपर्टीवर पजेशन केलं नाही. कोणती प्रॉपर्टी डिस्क्रिप्शन प्रॉपरली द्या. पैसे असेल तर सम प्रॉपरली टाका. नंबर्स प्रॉपरली टाका. वर्ड्स ॲज वेल ॲज इन अ वर्ड. 4,500 रुपये 4,500 रुपये इन अ वर्ड पण लिहायचे तुम्हाला. क्लिअर. आलं लक्षात. सो दिस इज व्हेरी बेसिक थिंग्स हाऊ टू ड्राफ्ट द प्लीडिंग हाऊ टू ड्राफ्ट द प्लेंट बिफोर द कोर्ट इन अ कोर्ट. येतं तुम्हाला लक्षात. आता थोडं वाटतं की नाही की सिव्हिल प्रोसिजरकडे चाललोय इकडे. खरंच आपल्याला यायला पाहिजे होते ह्या आधी. ठीक आहे. सो प्रॅक्टिकली जा. कोणतेही डाऊट्स असेल तर डेफिनेटली विचारा. अदरवाईज क्लास झाल्यानंतर आपण डिस्कशन करतच असतो. सो दिस इज कॉल्ड द प्लीडिंग. फॉर्म्स ऑफ द प्लीडिंग. आता मला म्हणाल तुम्ही सांगा मॅडम तुम्ही एक ऍक्च्युअली ना ते बनवायचं कसं हे नाही कळत. तर जा सीपीसीचं पुस्तक काढा. सगळ्यात मागे काढा फॉर्म इन अपेंडिक्स ए काढा. फॉर्म दिले ना अपेंडिक्स सिव्हिल प्रोसिजर कोड मध्ये तर त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला बनवायचं. फॉर्मॅट पण दिलाय ढाचा पण दिलाय. फॉर्म्स ऑफ प्लीडिंग. एक मूर्ती बनवायची आहे. त्या मूर्तीसाठी साहित्य काय काय लागते सगळं दिलंय. आपण मूर्तीचा साचा कुठे नेमकी कशी बनवायचं. प्लेंटिफचं नाव कुठे लिहायचं. डिफेंडंटचं नाव कुठे लिहायचं. प्लेंटिफचा ऍड्रेस कुठे टाकायचा आहे. क्लेमची हेडिंग कशी लिहायची आहे. डेट्स कशात टाकायचं आहे. पॅरावाईज कसं जायचंय. जजचं नाव कुठे लिहायचंय. सॉरी कोर्टाचं नाव कुठे लिहायचं हे कुठे दिलंय. तर हे दिलं आहे अपेंडिक्स ए. द फॉर्म इन अपेंडिक्स ए विथ अप्लिकेबल अँड वेअर देअर आर नॉट अप्लिकेबल फॉर्म ऑफ द लाईक कॅरेक्टर ॲज नियरली ॲज मे बी शॅल बी युज्ड फॉर द प्ली. त्या फॉर्मॅटमध्ये बनवा जे की अपेंडिक्स ए मध्ये दिलं आहे. आणि कंपल्सरी नाहीये की तुमचं जे मॅटर ॲज इट इज त्या मॅटर अपेंडिक्स ए मध्ये बसत नसेल तर नियर ॲज पॉसिबल अपेंडिक्स ए सारखं बनवा. कंपल्सरी नाही की 100% अपेंडिक्स ए मध्ये तसंच्या तसंच बसलं पाहिजे. बरोबर आहे की. आता दोन्ही गोष्टी तुमच्याकडे आहे. ड्राफ्टिंग करण्यासाठी एक चांगला ऍडव्होकेट होण्यासाठी काय अपेंडिक्स ए पण आहे ज्याच्यामध्ये फॉर्मॅट दिला आहे. आणि काय करायचं हे रूल 2 मध्ये सांगितलं आहे ऑर्डर 6च्या. पण अजून इतकंच राहिलं का नाही. ह्या तिन्ही ऑर्डर इतक्या पक्क्या पाहिजे तुमच्या. 6 ऑर्डर 7 ऑर्डर आणि 8 ऑर्डर अतिशय प्रॉपरली स्टडी करावं लागणार. अतिशय जास्त प्रॉपरली. फॉर्म झालं. 3A फॉर्म्स ऑफ ए प्लीडिंग इन अ कमर्शियल कोर्ट. आता नवीन सेक्शन आहे हा की कमर्शियल कोर्ट्स आपल्याकडे आलेले आहे आणि कमर्शियल कोर्टच्या अमेंडमेंट झालेल्या आहेत. In a commercial disputes where forms of the pleadings have been prescribed under the High Court rules or practice directions made for the purposes of such a commercial disputes, pleading shall be in a such a form. कमर्शियल कोर्टाकडे कशा प्रकारचे फॉर्मॅटमध्ये घेऊन जायचे किंवा कमर्शियल कोर्टामध्ये प्लीडिंग घेऊन द्यायचे काय नियम आहेत हे हायकोर्ट रूल बनवतील. हायकोर्ट रूल्स असतात आपल्याकडे अकॉर्डिंग टू द 122 सेक्शन. त्यानुसार तुम्हाला जावं लागेल की कमर्शियल कोर्टामध्ये मी कसं फाईल करणार आहे. त्याच्यामध्ये काही स्पेशल प्रोव्हिजन्स टाकायचे आहेत का आणि किंवा मग जे काही प्रॅक्टिसचे डायरेक्शन्स आहेत तुमचे कमर्शियल कोर्ट्समध्ये त्यानुसार तुम्हाला जायचं. आता प्रॅक्टिसचे डायरेक्शन कुठे दिले तर समोर दिलेले आहे सिव्हिल प्रोसिजर कोर्टमध्ये किंवा कमर्शियल कोर्ट्स ऍक्ट. पर्टिक्युलर्स टू बी गिव्हन वेअर नेसेसरी. ओके काय म्हटलं आहे. आता प्लेंट मध्ये जाल तर तिथे स्पष्ट सांगितलं की प्लेंट मध्ये एक प्लेंट बनवण्यासाठी मुव्हेबल प्रॉपर्टीचं मॅटर असेल तर काय पर्टिक्युलर रिक्वायर्ड आहे. जर इमोबल प्रॉपर्टीचं मॅटर असेल तर काय पर्टिक्युलर रिक्वायर्ड आहे. त्याचप्रमाणे जनरली
प्लीडिंग जनरली, नावच आहे याचं प्लीडिंग जनरली या ऑर्डरचं. तर जनरली एखाद्या प्लेंट किंवा WS मध्ये स्पेशली तुम्हाला काही मेन्शन करायचं असेल, दॅट इज नॉट ऑल्सो द इव्हिडन्स, बट स्पेशली करायचं असेल, ब्रीच केलाय माझ्यासोबत कॉन्ट्रॅक्ट, माझा ट्रस्ट तोडला आहे, विलफुल डिफॉल्ट केला आहे, अनड्यू इन्फ्लुएन्स, ह्या सगळ्या गोष्टी सिव्हिलच्या आहेत, फ्रॉड केला आहे, तर तुम्ही हे पर्टिक्युलर मांडू शकता. ठीक आहे की नाही. पर्टिक्युलर्स टू बी गिवन वेअर नेसेसरी, की याने माझ्याशी फ्रॉड करून पैसे घेतलेत सर. ठीक आहे. सो इन ऑल केसेस इन विच द पार्टी प्लीडिंग रिलायज, जेव्हा तुम्ही पार्टी प्लीडिंग रिलाइड करता, एक पार्टी प्लेंटिफ रिलाय करतो कोर्टासमोर की सर हे ग्राउंड्स आहेत, या ग्राउंड सारखं यांनी केलं, यांनी माझ्याशी मिसरिप्रेझेंटेशन केलं सर, ऑन एनी मिसरिप्रेझेंटेशन, मला रिप्रेझेंट केलं की हा बंगलो माझा आहे, माझ्याकडे कागदपत्र दाखवले आणि नंतर कळलं की हा बंगलो त्याचा नाहीच आहे, ही मिसरिप्रेझेंट मी, आणि त्यामुळे हा कॉन्ट्रॅक्ट झाला आहे आणि आता मी फसलोय. सो दॅट अलिगेशन्स अँड मिसरिप्रेझेंटेशन्स ग्राउंड मेन्शन स्पेसिफिकली आणि पर्टिक्युलरली इन युअर प्लीडिंग. फ्रॉड, breach of trust, willful default, undue influence, and in all other cases in which particular may be necessary beyond such as are exemplified in the form of force. ठीक आहे, आपल्याला प्रॉपरली एक्झम्प्लिफाईड करायचं त्याच्यामध्ये. ठीक आहे, फॉर्म ऑफ फोर्सेड and particulars with the dates and items of the necessary shall be stated in the pleading. अशा प्रकारे आपल्याला स्टेट करू शकतो, करायचे. आता इथे जर काही पॉइंट राहून गेला तर अगेन आपल्याला कुठे जावं लागेल, फ्रेमिंग ऑफ सूट मध्ये, की का तुम्ही प्रॉपरली तेव्हा का नाही मागितला हा ग्राउंड. ठीक आहे की नाही, बिकॉज सूट ड्यूली इन्स्टिट्यूटेड. सूट कसा करायचा, इन्स्टिट्यूट ड्यूली. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडून सपोज जर मी फ्रेंडली रिलेशन्स मध्ये पैसे घेतले, मिसरिप्रेझेंटेशन नाही, फ्रॉड नाही, पण तो देऊ नाही शकत आहे सर आणि मला पैसे रिटर्न, बट त्यांनी मिसरिप्रेझेंटेशन केलंय, फ्रॉड केलाय, ब्रीच केलाय, असे काही ग्राउंड असेल तर डेफिनेटली तुम्ही टाकू शकता स्पेसिफिकली. दिस इज नॉट ट्रीटेड ॲज अ एव्हिडन्स. कंडिशन प्रेसिडेंट, कंडिशन प्रेसिडेंट सगळ्यात आधी कंडिशन प्रेसिडेंट्स आहे. काही अशा कंडिशन्स असतात ज्या की कंडिशन प्रेसिडेंट्स. येस, बोल. आला, स्क्रीन दिसत नाही, स्क्रीन आहे ना विजिबल. ओके, नाही ते केलं मी जॉईन. सगळ्यात महत्वाचं आहे स्क्रीन तुम्ही तुमच्याकडनं झूम करू शकता, की तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये तुम्हाला वाटत असेल स्क्रीन थोडी मोठी दिसावी तर तुम्ही झूम आउट करू शकता याला. ठीक आहे, बघा आता मी जास्त झूम केली आहे पूर्ण. ठीक आहे, बघा आता पूर्ण स्क्रीन दिसत असेल, करू शकता. मला एकदा बघावं लागेल कारण तुम्हाला जॉईनिंगला का प्रॉब्लेम येतोय. जे नंतर स्क्रीन शेअर केल्यानंतर जे जॉईन होतात त्यांना कदाचित प्रॉब्लेम येतोय, पण तो प्रॉब्लेम तुमच्याकडनंही असू शकतो. मी विचारते एक टेक्निकल जे आहेत ते त्यांना, की प्रॉब्लेम काय तो माझ्याकडून असेल तर तो सॉल्व्ह होईल, आणि तुमच्याकडून काही असेल तर त्यांना ते विचारते की या विद्यार्थ्यांनाच प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. नाव कंडिशन प्रेसिडेंट. व्हॉट इज एक्झॅक्टली कंडिशन प्रेसिडेंट? ही एक कंडिशन आहे प्रेसिडेंट. आता प्रेसिडेंट मीन्स काय, आधी ही कंडिशन तुम्हाला फुलफिल करायची. काही गोष्टी असतात, लाईक आपल्याकडे सेक्शन 80 आहे, त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे की सपोज तुम्हाला जर गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट किंवा पब्लिक सर्वंटच्या अगेन्स्ट एखादा सूट इन्स्टिट्यूट करायचं असेल तर पहिले तुम्हाला नोटीस त्यांना द्यावी लागते. बरोबर आहे की नाही? सो दिस इज द कंडिशन प्रेसिडेंट. त्याच्याशिवाय तुम्ही डायरेक्टली सूट इन्स्टिट्यूट करू शकत नाही. अशा काही अनेक कंडिशन्स असतात, त्यानुसार तुम्ही डायरेक्टली कोर्टमध्ये प्लीडिंग घेऊन जाऊ शकत नाही. जसे की 80ची नोटीस, मी एक उदाहरण सांगितलं तुम्हाला. अशा अनेक गोष्टी असू शकतात. बरोबर आहे की नाही? कोणत्याही पब्लिक सर्वंटवर चार्जेस लावायचे असेल तर तुम्हाला पहिले परमिशन्स घ्यावी लागेल. ठीक आहे, जजवर लावायचे, अशा अनेक गोष्टी आहेत. समोर आपल्याला एक एक दिसेल. आता त्यातलं हे एक उदाहरण पर्टिक्युलर आहे की सपोज पब्लिक सर्वंट किंवा गव्हर्नमेंट ऑफिसवर कोणत्याही याच्यावर अलिगेशन्स लावायचे, सूट इन्स्टिट्यूट करायचं आहे तर तुम्हाला पहिले नोटीस त्यांना गरजेची आहे. सो इट्स कॉल्ड अ कंडिशन प्रेसिडेंट, की ती गोष्ट केल्याशिवाय, नोटीस जिथे रिक्वायर्ड आहे तिथे नोटीस दिल्याशिवाय तुम्ही सूट घेऊन कोर्टमध्ये येऊच शकत नाही. तुम्ही तुमची प्लीडिंग घेऊन कोर्टमध्ये येऊच शकत नाही. एनी कंडिशन प्रेसिडेंट्स, कोणतीही कंडिशन प्रेसिडेंट्स लावलेली आहे इथे
अशी कायद्याने सिव्हिल प्रोसिजर कोडनी की आधी ते करा नंतर प्लीडिंग करा. सो दॅट्स वाय द परफॉर्मन्स ऑर अक्युरन्स ऑफ विच इज इंटेंडेड टू बी कंटेस्टेड, जो काही परफॉर्मन्स आणि अक्युअर करायचंय तुम्हाला शॅल बी डिस्टिंक्टली प्लीडिंग बाय प्लेंटिफ ऑर अ डिफेंडंट. whatever performance you have done or occurrence you have done that की आम्ही नोटीस पाठवली होती हे तुम्हाला प्लीडिंग मध्ये मेन्शन करणे गरजेचं आहे, वेदर द प्लेंट और वेदर द डिफेन्स मध्ये प्लेंटिफ किंवा डिफेंडंट कडे. काय की आमचा हा जो सूट आहे तो गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट आहे, गव्हर्नमेंट सर्वंटच्या अगेन्स्ट आहे आणि या सिच्युएशन मध्ये आम्ही त्यांना नोटीस पाठवलेली आहे. कळलं का? नोटीस पाठवलेली आहे. तर हे तुम्हाला मेन्शन करावं लागेल ना प्लेंटिफला आणि डिफेंडंटला तुमच्या प्लीडिंग मध्ये. तर ह्या अशा काही कंडिशन्स असतील तर त्या डिस्टिंक्टली स्पेसिफाईड करा ऍट दी एंड ऑफ द सूट. जेव्हा तुमचे ग्राउंड सगळे सांगून झालेले आहे, मटेरियल फॅक्ट झाले, तर तिथे सांगा की आम्ही यांना नोटीस दिली होती पण नोटीसमध्ये यांनी काही रिप्लाय केला नाही किंवा रिफ्यूज टू रिप्लाय केलेला आहे. दॅट्स वाय आम्ही ऍट दी एंड आता प्लीडिंग म्हणजे सूट फाईल करतोय. कोर्ट बघेल, नाहीतर कोर्ट काय म्हणेल तुम्ही यांना नोटीस दिली नाही, मग त्यांना कसं माहिती तुम्ही डायरेक्टली सूट घेऊन आलात, तुम्ही त्यांना रिक्वेस्ट केली नाही, नोटीस पाठवली नाही, गव्हर्नमेंट सर्वंटच्या अगेन्स्ट तुमचं मॅटर आहे, तुम्ही त्यांना नोटीस दिली नाही, मग येऊ नका आमच्याकडे, जा आणि पहिली नोटीस देऊया. सो दिस इज द कंडिशन प्रेसिडेंट. तर ही काही बाबतीत डिफेंडंटलाही असू शकतं, काही बाबतीत प्लेंटिफलाही असू शकतं, बरोबर आहे की नाही. तर दोघांनाही अशा काही अटी नियम असेल की पहिले नोटीस देणं गरजेचं होतं, पहिले ते करणं गरजेचं होतं, मग तुम्ही सूट घेऊन येऊ शकत. तर पहिले ते करा, देन प्लीडिंग घेऊन या आणि प्लीडिंग घेऊन आल्यानंतर तुम्ही ते केलंय की नाही हे त्या प्लीडिंग मध्ये मेन्शन करा की यस आम्ही नोटीस दिलेली आहे आणि देन आम्ही एवढ्या दिवसानंतर वाट बघून सूट दाखल केली, हे मेन्शन करणे गरजेचं. ऍज द केस मे बी अँड सब्जेक्ट देतो. केस मे बी म्हणजे प्रत्येकच सूट मध्ये रिक्वायर्ड नसतं ना, काही where there is a requirement to send a notice, in that case only, okay, where there is a condition precedents applied by the law, in that case only, but प्रत्येक केस मध्ये नसतं. that's why as the case may be and subject there, an avowment of the performance of the occurrence of all condition precedents necessary for the case of the plaintiff or defendant shall be implied in his pleading. okay, हे जे avowment आहे, what is mean by avowment? Avowment means whatever ground or story or material fact which are mentioned in a plaint or defense. की तुम्ही काय avowments टाकले त्याच्यामध्ये. Avowment means it's allegations by the plaintiff or its defense by the defendant. तुम्ही काय ग्राउंड वर इथे आला, जे काही परफॉर्मन्स आहे, अक्युरन्स आहे ऑफ द ऑल कंडिशन प्रेसिडेंट्स नेसेसरी असेल फॉर द केस ऑफ द प्लेंटिफ अँड डिफेंडंट शॅल बी इम्प्लाइड इन हिज प्लीडिंग. तर ते तुम्हाला तिथे मेन्शन करणे गरजेचं आहे आणि इम्प्लाइडली मेन्शन करणे गरजेचं आहे, जे ऑलरेडी अवरमेंट्स असेल काही तर. ठीक आहे. डिपार्चर. आता डिपार्चर म्हणजे काय, यू नो दॅट डिपार्चर वर्ड. ओके. सो नो प्लीडिंग शॅल एक्सेप्ट बाय वे ऑफ अमेंडमेंट रेज एनी न्यू ग्राउंड ऑफ क्लेम or contain any allegations of a fact inconsistent with the previous pleading of a party pleading the same. कोणत्याही प्रकारे प्लीडिंग डिपार्चर होणार नाही, डिपार्ट होणार नाही. नो प्लीडिंग शॅल एक्सेप्ट बाय वे ऑफ अमेंडमेंट. थांबणार नाही तिथे कुठल्याही प्रकारे. जर कोणत्याही प्रकारे तुम्हाला इथे काहीही त्याच्यामध्ये बदल करायचा असेल किंवा कोणत्याही प्रकारे त्याला डिपार्ट करायचं असेल तर वे ऑफ अमेंडमेंट, जे की आपल्याला समोर दिलेलं आहे अमेंडमेंट ऑफ द प्लीडिंग, तुम्हाला त्याच वेनी जावं लागेल. अदरवाईज एकदा सूट इन्स्टिट्यूट होऊन सुरू झाला तर ते थांबणार नाही. रेज एनी न्यू ग्राउंड, तुम्हाला जर न्यू ग्राउंड टाकायचं असेल, और क्लेम और एनी अलिगेशन्स ऑफ ए फॅक्ट इनकन्सिस्टन्स विथ द प्रिव्हियस प्लीडिंग ऑफ एनी पार्टी प्लीडिंग द सेम. आता इथे कोणत्याही प्रकारे असे जर मुद्दे आले तर ओनली अँड ओनली तुम्ही अमेंडमेंट थ्रू जाऊ शकता, अदरवाईज याच्यामध्ये काहीही ऑप्शन नाही. ठीक आहे. हे अमेंडमेंट मध्ये बघूया. ठीक आहे. कारण की आता एकदा सूट ड्युली इन्स्टिट्यूट जर झाला असेल पुढे तर तो कंटिन्यू सुरू राहणार. मग त्याच्यामध्ये काही इनकन्सिस्टंट होत आहेत, हे अलिगेशन इनकन्सिस्टंट होत आहेत, ते होत आहेत की हे मुद्दा टाकायचा राहिला आहे किंवा न्यू ग्राउंड टाकायचा आहे, तर यू कॅन गो विथ ओनली द अमेंडमेंट ऑफ द प्लीडिंग विच इज गिव्हन इन 1718 रूल्स. ते पाहूयात त्या. डिनायल ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. व्हॉट इज मीन बाय डिनायल ऑफ द कॉन्ट्रॅक्ट? सो where a contract is alleged in any pleading, एखादी प्लीडिंग, एखादा वाद आहे किंवा वाद मुद्दा आहे तो कॉन्ट्रॅक्ट वर डिपेंड आहे. लाईक मी तुमच्याशी कॉन्ट्रॅक्ट केला की मी तुमचा 10 days मध्ये सिलेबस कम्प्लीट करेन, and now I am denying the same.
सो कॉन्ट्रॅक्ट इज अलेज्ड इन अ प्लिडिंग. तर तुम्ही काय अलिगेशन्स लावले माझ्यावर की मॅडमनी कॉन्ट्रॅक्ट आमचा ब्रीच केला आहे आणि हे जो कॉन्ट्रॅक्ट आहे मॅडम आणि आमच्यामध्ये झालाय हे डिनायल करतात मॅडम त्याला. A bare denial of the same by the opposite party shall be construed only as a denial in a fact of the express contract alleged or of the matter of the fact from which the same may be implied and not as a denial of the legality of sufficiency is in a law of such a contract. काय म्हटलंय? एक्सप्रेस डिनायल इन अ फॅक्ट ऑफ द एक्सप्रेस कॉन्ट्रॅक्ट अलेज्ड. सरळ सरळ अलिगेशन्स लावतात एक्सप्रेसली की यांनी कॉन्ट्रॅक्ट डिनायल केलेला आहे. और मॅटर ऑफ द फॅक्ट फ्रॉम विच द सेम इज इम्प्लाइड. जेही मॅटर ऑफ फॅक्ट आहे कॉन्ट्रॅक्ट मध्ये की ते सेम डिनायल केलं अँड नॉट ॲज अ डिनायल ऑफ द लिगॅलिटी अँड सफिशियन्सी इन द लॉ ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. आता आपल्याला इथे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. आपल्याला कॉन्ट्रॅक्ट डिनाय करायचं आहे त्याच्यामध्ये काय फॅक्ट आहे की मॅडमने आमच्याशी कॉन्ट्रॅक्ट केला आहे आणि त्यामध्ये 10 दिवसाचा सिलेबस होता. तो 10 दिवसात कंपल्सरी कंप्लीट करून देणार होतात मॅडम. दिस इज द फॅक्ट. क्लिअर. दिस इज द फॅक्ट की मॅडम 10 दिवसात तिथे कॉन्ट्रॅक्ट असा होता की मॅडम 10 दिवसात सिलेबस कंप्लीट करणार. इट्स अ जस्ट अ मटेरियल फॅक्ट. सो दिस इज द फॅक्ट. आणि मी त्याला डिनायल करते किंवा तुम्ही डिनायल करत आहे ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला मेन्शन करणे गरजेचं आहे. बट तो कॉन्ट्रॅक्टची लिगॅलिटी तुम्ही चॅलेंज नाही करू शकत बिकॉज कॉन्ट्रॅक्ट लिगली असलाच पाहिजे. आता हे कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये थोडंसं जावं लागेल. पहिले तर तुमचं एक प्रपोजल होईल, मग ऍक्सेप्टन्स होईल, मग अग्रीमेंट पर्यंत जाईल. अग्रीमेंट मे बी सोशल असू शकतं, अग्रीमेंट मे बी लिगल असू शकतं. पण जर ते अग्रीमेंट कॉन्ट्रॅक्ट बनत असेल तर इट्स डेफिनेटली लिगल असू शकतं. सो म्हणून म्हटलंय की नॉट ॲज अ डिनायल ऑफ द लिगॅलिटी. तुम्ही कॉन्ट्रॅक्टच्या लिगॅलिटीला आणि सफिशियन्सीला चॅलेंज नाही करू शकत लॉमध्ये, कारण तो कॉन्ट्रॅक्ट बनलाच कसा. बरोबर आहे की नाही. हे कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये होईल कव्हर जर तुम्हाला याबद्दल नॉलेज नसेल तर. आपण एखाद्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये फक्त काय करू शकतो, डेफिनेटली दोन्ही पार्टीची तिथे मग लायबिलिटी लागेल. दॅट्स वाय आपण इथे फक्त कोणत्याही कॉन्ट्रॅक्टला फॅक्टला डिनाय करू शकतो की त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये जे मेन्शन आहेत त्याला डिनाय करू शकतो. कॉन्ट्रॅक्टच इलिगल आहे तर हा मॅटरच वेगळा होईल. बरोबर आहे की. सो नाव कम टू द ते नंतर बघूया कारण त्याला खूप मोठं डिस्कशन लागेल. इफेक्ट ऑफ डॉक्युमेंट टू बी स्टेटेड. इफेक्ट ऑफ डॉक्युमेंट टू बी स्टेटेड की हा जो डॉक्युमेंट आहे त्याचा इफेक्ट काय, नेमका काय उद्देश आहे, तो बनला कशासाठी आहे, काय कंटेंट आहे डॉक्युमेंट, कोणत्या डॉक्युमेंटवर तुम्ही रिलाय करता. एखादा कॉन्ट्रॅक्ट असू शकतं, एखादा अग्रीमेंट असू शकतं, एखादा नोटीस असू शकतं किंवा एखादा पुरावा. कॉन्ट्रॅक्ट कुठलाही कागदपत्र ज्याच्यावर वाद राहायचा आहे. wherever the contents of the any document are material. एखाद्या डॉक्युमेंट मधले कंटेंटचे मटेरियल फॅक्ट आहे तुमच्या केसमध्ये की बघा सर हा म्हटला होता जसं करणार या डॉक्युमेंट मध्ये लिहिलंय. इट शॅल बी सफिशियंट इन एनी प्लीडिंग टू स्टेट द इफेक्ट देअर ऑफ ॲज ब्रीफली ॲज पॉसिबल. तर त्याचा इफेक्ट पण तुम्हाला लिहावा लागेल की असं नाही केलं तर माझ्यासोबत काय इफेक्ट होतोय त्याचा. डेफिनेटली. बरोबर आहे की नाही की मॅडम 10 दिवसात एका डॉक्युमेंटवर लिहून दिलं की सिलेबस कंप्लीट करणार. 11व्या दिवशी परीक्षा आली पण मॅडमनी सिलेबस कंप्लीट केला नाही तर त्याचे इफेक्ट काय होणार आहे, ब्रीफली पॉसिबल. तुम्हाला लिहावं लागेल ना की आमची 11व्या दिवशी एक्झाम आहे, आम्ही फेल होऊन जाऊ, सिलेबस कंप्लीट नाही. विदाउट सेटिंग आउट द होल और एनी पार्ट देअर ऑफ. ठीक आहे. अनलेस द प्रिसाइज वर्ड ऑफ द डॉक्युमेंट और एनी पार्ट देअर ऑफ आर मटेरियल. जर इथे कोणत्याही प्रकारे प्रिसाइज अमाऊंट मध्ये तुमचे जे डॉक्युमेंटचे वर्ड असेल अवेलेबल तर ते लिहू शकता त्याच्यामध्ये. किंवा विदाउट सेटिंग आउट अ होल, पूर्ण न लिहिता तुम्ही छोटासा पार्ट की एक्झॅक्टली हा जो पार्ट आहे या पूर्ण डॉक्युमेंट मधला हा आमच्याशी मुद्दा महत्वाचा आहे त्याचा इफेक्ट आमच्यावर काय होतो मुद्दा. दॅट्स वाय वी विल हिअर टू अपियर बिफोर द कोर्ट. क्लिअर. मलाइस नॉलेज एक्सेट्रा. कुठल्याही प्रकारे इंटेन्शनली किंवा फ्रॉडुलंट इंटेन्शननी तुम्ही इथे आलात का हे इतकं महत्वाचं आहे. व्हेरेवर it is material to allege malice, fraudulent intentions, knowledge or other conditions of the mind of any person. It shall be sufficient to allege that same as facts without setting out the circumstances from which the same is to be inferred. मॅडमची इच्छाच नाहीये सिलेबस कंप्लीट करण्याची. मॅडम फ्रॉडुलंटली इंटेन्शननी आम्हाला असं कर. मॅडमचं नॉलेज काय म्हणतात त्याला, मॅडम नॉलेजिबली असं करतात. मॅडमला माहिती आहे आमच्या 11 तारखेला पेपर आहे पण तरी मॅडम म्हणतात की उद्या करू उद्या करू. निग्लिजन्स करत आहेत.
डेफिनेटली हे तुम्ही लिहू शकता तुमच्या प्लीडिंग मध्ये. काय, जर तुमच्याशी कोणी कॉन्ट्रॅक्ट केला आणि उद्या देतो मटेरियल, हे मलाच इंटेन्शन नाही करता, यांचं इंटेन्शन मला त्रास द्यायचंच आहे, तर अशा प्रकारचे त्याचं इंटेन्शन काय समोरच्या पार्टीचं, अशा प्रकारचे फॅक्ट, त्याचं नॉलेज त्याच्यामध्ये, त्या नॉलेजमध्ये आहे का, तो जो करतोय त्याला कळतंय का, की तो अनसाउंड माइंड आहे, की त्यालाच माहिती नाही की तुम्ही अलिगेशन्स काय टाकतायत, तोच पर्सन अननोन आहे. नाही, त्याला माहितीये सर तो मुद्दाम करतोय असं, मटेरियल अलिगेशन्स मलाच इंटेन्शननी करतोय, त्रास द्यायच्या इंटेन्शननी मला हे सगळं करतोय, हे सगळे सर्कमस्टन्सेस तुम्ही टाकू शकता. त्या पर्सनची कंडिशन काय आहे माइंडची हे तुम्ही टाकू शकता, की त्यांनी ऑलरेडी 4-5 जणांसोबत तसं केलंय आणि आता माझ्यासोबत तो तसाच करतो. क्लिअर? यू कॅन राईट डाऊन or mention these types of ground in your pleading also. ठीक है? Notice. Wherever it is material to allege notice to any person of any fact, matter or things, it shall be sufficient to allege such a notice as a fact unless the form or the precise terms of a notice, such a notice, or the circumstances from which such a notice is to be inferred are material. ज्या सिच्युएशन मध्ये इथे म्हटलं की व्हेनेवर इट इज मटेरियल टू अलेज नोटीस, बरोबर आहे की नाही, इथे जे अलिगेशन्स तुम्ही नोटीस अंतर्गत घेताय किंवा जिथे नोटीस रिक्वायर्ड होती किंवा नोटीस इज अ मटेरियल अलिगेशन असेल तर डेफिनेटली तुम्हाला ते टाकावं लागेल. टू एनी पर्सन ऑर एनी फॅक्ट, मॅटर ऑर थिंग्स वर असेल किंवा इट शॅल बी सफिशियंट टू अलेज सच अ नोटीस ॲज अ फॅक्ट, की हे सफिशियंट आहे की ही नोटीसच एक फॅक्ट आहे सर, याच्यामध्ये पूर्ण सगळ्या स्टोरी लिहिली आहे, हे नोटीसच एक टोटल फॅक्ट. सो अनलेस द फॉर्म ऑर प्रिसाइज टर्म ऑफ द नोटीस, ठीक आहे, कुठल्याही प्रकारे प्रिसाइज टर्म्स त्याच्यामध्ये दिलेल्या नसेल तर, ऑर द सर्कमस्टन्सेस फ्रॉम विच सच नोटीस इज टू बी इन्फर्ड आर मटेरियल, आणि सर्कमस्टन्सेस असे आहेत की तिथे नोटीस मटेरियल होती, नोटीस देणं गरजेचं. दिस इज द जनरल. नाव कम टू द इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट ऑर रिलेशन. आपल्यामध्ये एक इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट झाला आणि आपल्यामध्ये काही रिलेशन्स आहेत. जसं मी आपण पहिल्यांदाच एक केस घेतली होती की माझे आणि तुमचे फ्रेंडली रिलेशन्स आहे आणि त्या नात्याने मी तुमच्याकडे पैसे दिलेले आहे. आता या फ्रेंडली रिलेशन मध्ये कोण कोणाकडनं लिहून घेतो 5-10 हजार रुपये, 50 हजार रुपये एकमेकाला, आपल्या समाजामध्ये आपण एकमेकाला फ्रेंडली रिलेशन्स रिलेटिव्ह मध्ये काका मामा, ठीक आहे, देतच असतो, एकमेकांना मदत करत असतो. मामांना पैसे दिले, मामांनी तुम्हाला दिले, लिहून घेणार का तुम्ही की मामा चला आपण कॉन्ट्रॅक्ट करू, एक अग्रीमेंट करू, 4-5 हजार त्याच्यातच जाईल, 500 रुपये त्याच्यातच जाईल, आपल्याला घ्यायचेच किती आहे मामाकडनं 5 हजार, बरोबर आहे की नाही. मग अशा गोष्टी असतात की नाही? येस, डेफिनेटली असतात. मग हे रिलेशन मेंटेन करणं गरजेचं आहे की तुमची ओळखच नाही का व्यक्तीशी, सो हाऊ कॅन यू गिव्ह हिम अमाऊंट, तुम्ही नाही देऊ शकत. सो मेन्शन द रिलेशन्स, की काय रिलेशन, किती दिवसापासून तुम्ही त्यांना ओळखता. काही गरज नाही डॉक्युमेंट नसलं तरी, डॉक्युमेंट नाही म्हणून तो कोर्टापर्यंत पोहोचलोय ना आपण, बरोबर आहे की नाही. इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट, आमच्यामध्ये सर इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट आहे, मी त्यांना दरवर्षी 50 हजार रुपये देतो, ते 51 हजार रुपये मला वापस देतात. किती काळापासून सुरू झालं, पण आता 2 वर्ष झाले वापसच द्यायला तयार नाही. कॉन्ट्रॅक्ट कुठे मेन्शन केला? इम्प्लाइड आहे सर, दरवर्षीच चालतं. माझ्याकडे दुधाचा धंदा आहे, माझे आजूबाजूचे लोक येतात, भांड ठेवतात, मी त्याच्यात दूध टाकतो, दर महिन्याला पैसे देतात आणून, ते 2-3 महिने झाले पैसेच द्यायला तयार नाही. कॉन्ट्रॅक्ट कुठे? इम्प्लाइड आहे सर. मी म्हणेल मी थोडी ना म्हटलं होतं तुम्हाला मला दूध द्या, पण तुम्ही भांड आणून ठेवताय ना माझ्याकडे रोज, दिस इज द इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट. असे अनेक कॉन्ट्रॅक्ट आपण म्हणतो, बघूया कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट. whenever any contract or any relations between any person is to be implied from a series of a letter of the conversation, ठीक आहे की नाही, and or otherwise form of a number of a circumstances, series and numbers, ठीक आहे, अनेक वेळा हे सगळं होत गेलं आहे. इट शॅल बी सफिशियंट टू अलेज सच अ कॉन्ट्रॅक्ट ऑर रिलेशन ॲज अ फॅक्ट. सो याला फॅक्ट म्हटलं जाईल and need to be mentioned in your plea and to refer generally to such a letters, conversations, circumstances without setting them out in a detail. And if in such a case the person so pleading desires to rely in the alternative upon more contracts or relations than one as to be implied from such a circumstances, he may state the same in the alternative. अल्टरनेटिव्हली तुम्ही ते टाकू शकतात की अनेक वेळा यांच्यासोबत माझे असे कॉन्ट्रॅक्ट झालेले आहे आणि कुठल्या प्रकारे आम्ही लिहून घेतलेलं नाहीये, कारण ते रिलेशन्स मध्ये येतात, नेहमी आमचे रेग्युलर कस्टमर्स आहेत किंवा रेग्युलर व्यवहार होतात. अशा प्रकारचे फॅक्ट्स अँड रिलेशन्स अँड व्हॉट एव्हर यू कॅन मेन्शन इन युअर प्लीडिंग. ठीक आहे. प्रिझुम्पशन ऑफ लॉ. व्हॉट इज द प्रिझुम्पशन ऑफ लॉ? प्रिझ्युम करतोय आपण,
Neither party need any pleading allege any matter of a fact which the law presume in his favor or as to which the burden of proof lies upon the other side unless the same has first been specifically denied. Considerations for a bill of exchange where the plaintiff sues only on the bill and not for the consideration as a substantive ground of the claim. काय म्हटलंय बघा. प्रिझम्पशन, तुम्ही प्लीडिंग मध्ये प्रिझम्पशन ऑफ लॉ नाही मांडू शकत की सर हे शॅल प्रिझ्युम आहे, यांनी मला नोटीस दिली, इट्स मे प्रिझ्युम आहे, तुम्ही ते नाही करू शकत. दिस इज द कोर्ट वर्क. सो नायदर पार्टी नीड एनी प्लीडिंग अलेज, कोणत्याही प्लीडिंग मध्ये असे अलिगेशन्स टाकणे दॅट एनी मॅटर ऑफ फॅक्ट विच द लॉ प्रिझ्युम इन फेवर ऑफ, माझ्या फेवर मध्ये किंवा लॉचं याच्यावर असं प्रिझम्पशन आहे, हे एव्हिडन्सचा पार्ट झाला. आणि एव्हिडन्सचा पार्ट आपण प्लीडिंग मध्ये नाहीच मांडू शकत. ॲज टू विच द बर्डन ऑफ प्रूफ लाईज अपॉन, की त्यांच्यावर बर्डन आहे, मॅडमवर बर्डन आहे, मॅडमनी हे प्रूफ केलंच पाहिजे, मॅडमवर बर्डन शिफ्ट होत, असं नाही करू शकत. तो पार्ट कोर्टाचा. अदर साइड अनलेस द सेम हॅज फर्स्ट बी स्पेसिफिकली डिनाईड, हा डिनाईड केल्याशिवाय आम्ही पुढचे अलिगेशन्स मांडणार नाही, याच्यावर पहिले वाद मुद्दा व्हायला पाहिजे, असं नाही करू शकत तुम्ही. दॅट एक्झाम्पल दिला की कन्सिडरेशन फॉर अ बिल ऑफ एक्सचेंज, एका बिल ऑफ एक्सचेंज तुम्हाला इथे कन्सिडरेशन करायचं वेअर द प्लेंटिफ सूज ओनली, की प्लेंटिफ त्यावर फक्त सूट इन्स्टिट्यूट करू शकतो, सू करू शकतो ओनली ऑन द बिल, की बिलवरच सू करू शकतात, अँड नॉट फॉर द कन्सिडरेशन ॲज अ सबस्टेंटिव्ह ग्राउंड ऑर क्लेम. तुम्ही ॲज अ डिफेंडंट डब्ल्यूएस मध्ये हे मेन्शन करू शकत नाही की तुम्ही बिल ऑफ एक्सचेंजचा सूट आहे फक्त बिलवरच या, सबस्टेंटिव्ह ग्राउंड समोर तुम्ही क्लेम करू नका, हे तुमचं काम नाही. तुम्हाला फक्त डिफेन्स करायचं आहे. प्लेंटिफनी काय काय बोललंय त्याच्यामध्ये त्याचा डिफेन्स तुम्हाला घ्यायचा आहे. यू कॅन नॉट डायरेक्ट द कोर्ट और डायरेक्ट इन द प्लीडिंग द प्रिझम्पशन ऑफ लॉ, तुम्ही नाही गृहीत धरू शकत. ठीक आहे, तुम्ही फक्त मटेरियल फॅक्ट मांडायचे. प्लीडिंग टू बी साइंड, प्लीडिंग ही साइंड असली पाहिजे. ते एव्हरी प्लीडिंग शॅल बी साइंड बाय द पार्टी अँड हिज प्लीडर. वकीलपत्र कुठे आहे? ऑर्डर 3 रूल 4 मध्ये बघून घ्या. तर हे सगळी प्रोसिजर तिथे दिली आहे. Provided that where a party pleading is by reason of absence or for other goods cause unable to sign the pleading, it may be signed by any person that is authorized agents and all. ठीक आहे, तर तुम्ही हे आपलं ऑलरेडी झाले. त्यानंतर आपण 14A आणि 14A पासून खूप मोठं आहे आता, हे ऑलरेडी आपले 2 क्लासेस झालेले आहेत. तर इथून पुढे आता व्हेरिफिकेशन ऑफ प्लीडिंग खूप महत्वाचं. हे सध्या आज जे होते ते जनरल सेक्शन्स होते, रूल्स होते. आता उद्यापासून आपल्याला उद्या हा ऑर्डर संपवायचा आणि हे सगळे रूल्स अत्यंत महत्वाचे आहेत इथपर्यंतचे. ठीक आहे, व्हेरिफिकेशन ऑफ द प्लीडिंग अँड ऑल दॅट. तर उद्या हे आपलं प्रॉपरली होईल. ठीक आहे, आणि उद्या इंडस्ट्रियल कोर्टाचा आपला येऊ दे उद्या इंडस्ट्रियल कोर्टाचा आपला नवीन ऍक्ट सुरू होतं, दॅट इज मिनिमम वेजेस. ठीक आहे, हे झालं तुमची रेकॉर्डिंग. अँड देन आता आपण पुढे उद्या सकाळी 8ला लेक्चर आहे तुमचं, दॅट इज कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट. ठीक आहे, मी रेकॉर्डिंग ऑफ करते. काही प्रश्न असेल तर